हाथ में गंजा है और उस पे लगे हुए टैटू, ये टैटू निकाले हुए हैं और टैटू निकाल के वो घूम रहा है और चल रहा है रास्ते से। क्या बात कर रहे हो भैया? भैया भैया रोना मत, ओ भैया भैया रोना मत, रोना मत भैया, रोना मत। नहीं 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 भैया, भैया भैया क्या बात कर रहे हो? डॉन बनेगा डॉन, डॉन बनेगा डॉन, छोटा भीम छोटा भीम। ओ क्या बात कर रहे हो? शिवाज भैया, हमारे शिवाज भैया बहुत अच्छे हैं और शिवाज भैया सोते भी हैं। डीएसके ची मेंटल हालत खराब झालेली आहे गॉड गॉड, ओ नहीं, रोना नहीं है बच्चे को, रोना नहीं है, बहुत स्ट्रांग होना है। और चल के चलते 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 भाग रहा है और भाग के फिर उसकी मम्मी को पकड़ना है और फिर जोर से चिल्लाना है, बोलना है 5 रुपए दे दो मम्मी, 5 रुपए में हम खाएंगे बिस्कुट, पार्ले जी वाला बिस्कुट। जी बोर जी, पार्ले जी में होता है एक बार जी, और फिर खाएंगे हम पार्ले जी बिस्किट। और पार्ले जी बिस्किट खाने के बाद में हमारे अंदर आएंगी पावर। पावर मतलब आएंगी कैसी पावर? पावर आएंगी, पावर ऐसी आएंगी कि हम उठाएंगे 10 किलो वजन। नमस्कार मित्रांनो, मी तुमचा डीएसके स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। घरामध्ये जरासं राडा पडलेला आहे, त्यामुळे घराचं लोकेशन तुम्हाला दाखवत नाही सध्या। आणि शिवानीचं वेगळंच काहीतरी चालू आहे। सगळ्यांना गुड मॉर्निंग। आणि आज आहे बसुबारस, तर बसुबारसाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। आजपासून दिवाळीला सुरुवात होणार आहे, नाही धनतेरसपासून होती ना होय, आजपासून दिवाळीला सुरुवात होणार आहे। तुम्ही म्हणता दादा असं कसं आहे? दादा विचारतोय की आजपासून सुरू झाली का कधी होणार आहे? तर दिवाळीला सुरुवात झालेली आहे। पण तुम्हाला सांगतो सध्या खर्चात खर्च एवढा खर्च आहे की तुम्हाला मी सांगू शकत नाही। त्याच विषयावर मी आज बोलणार आहे, तुम्हाला समजून जा पुढे आता। तर मित्रांनो, शिवानी नको ना कुठाने करू, हे शिवानीचा मला ना शिवानी मला मुद्दामून त्रास द्यायला लागली मित्रांनो। तुम्हाला सांगतो मी आता, तुला सांगितलं मी त्रास देऊ, तू करू नको कुठं, त्रास नको देऊ, तुला सांगाल मी। त्या विचारायला 7वा महिना म्हणजे 6 महिने कंप्लीट झाले, 7वा महिन्यात जस्ट सुरू झालेला आहे आजपासून असा विषय। म्हणजे 1 दिवस झालाय वरती, तर गिनती वाले दिन चल रहे बहुत एकदम आराम से। आणि बाकी तुम्हाला मी काही म्हणत नाही, आता पुढे चालू करतो। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा जावा, तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवत जावा। आणि आपलं काम वरचं पण एकदम व्यवस्थित चालू आहे आता, एकदम म्हणजे एकदम छान असं चालू आहे। आता होईल समजा, जेवढं लवकर आवरण ते आवरण होऊन जाईल, ते काही विषय नाही बाकी। आणि तुम्हाला काय सांगू, सकाळपासून बसलोय, आता वाजले 10:30, अजून मलाच नाश्ता नाही भेटलाय। कारण आमच्या घरामध्ये सगळी पळपळ धडधड, दगदग दगदग पळपळ धडधड सगळ्या गोष्टी व्हायला लागल्यात। आणि अजून काय बोलणार तुम्हाला, मी सगळ्या गोष्टी दाखवतो तुम्हाला। बाकी शिवानीला पण भेटतो पुढं आणि आईला पण भेटतो, आणि सगळ्यांच्या कमेंटला उत्तर द्यायचा प्रयत्न करत असतो मी दरवेळेस नेहमीप्रमाणे। पण काय होतं, कधी कधी मागं पुढं कमेंट 1-2 राहून जातात। त्यांना असं वाटतं की बाबा दादा कमेंटचे उत्तर देतच नाही, पण दादाचं सगळ्या कमेंटवरती लक्ष असतं, असा विषय आहे। खूप छान छान कमेंट येतात। आणि शिवानी निलेश आहेरची कमेंट आहे, शिवानीने बाळाला काहो बोलायचं बाचा आहे, तर तो अजून लहान आहे, त्याला पण त्या गोष्टी नाही समजत, तर आपण पण त्या गोष्टी थोड्या समजून नाही घेतल्या पाहिजे, थोडं ॲडजस्ट करून घेतलं पाहिजे। काही नाही होत, लहान बाळ आहे तसं काही विषय नाही, लहान आहे म्हणून थोडं वेगळंच वाटतं ते, पण ठीक आहे। आणि तुपाचा दिवा लावा दिवसभर, तेवर एक झाकण, हां ती काजळ बनवायची प्रोसेस ना खूप छान झालं, कारण बाळ म्हटलं तर खूप अडचण हो। ते तर आहे, वर किती रूम आहे, वर पूर्ण सिंगल म्हणजे डबल नाही, ती सिंगलचीच रूम काढली आहे, फुल मोठी रूम काढलेली आहे। म्हणजे खालच्या ज्या आहेत ना ते 2 रूम आहेत ना, 2 रूमचंच घर आहे माझं इथलं, पण 2 रूम आणि मागं बाथरूम वगैरे सगळे जे आहेत। पण आता मी काय केला विचार माहिती का, वरती 2 रूमची एकच रूम लमसम अशी लांब रूम काढलेली आहे, त्याच्यामुळे काही विषयच नाही ठेवला तिथं। एक ताई म्हणतात की थोडी ताई त्यांची नेहमी कमेंट येते, तर अरे प्याजाना जे भेटलं ते तिला काढा दिला तर तिला पिऊ वाटत नाही। डेली ब्लॉग टाकायचं खूप वाट बघावी लागते, हो खरं आहे, पण आता काय करू मी, माझ्या दगदग होती, माझी पळपळ होती, काल घराचं काम चालू होतं। थांबा 1 मिनिट, तुम्हाला कॅमेरा दाखवतो, काहीतरी चालू आहे आमच्यात, मला कमेंट वाचायची होती पण थांबा परत वाचतो। बघा कसं चालू आहे,
तिला बाळ काढा प्यायचं जीवार येते है का. उलटी कर रे रे. ए यार कसं कळतं कसं किती घाणेरडून करते बाबा. म्हणजे माझं म्हणण्याचा मतलब काय माहिती का, खाणं भेटत नाही म्हणजे नशिबात नसतं माहिती का. ते बघा कशी करावं लागली. मम्मी ते पडदा आतून घे लावर. बघा ती कशी करायला लागली मित्रांनो. मम्मी मला थोडस दिलं कपात लय मोठ झालंय गिलास भर. गिलास भर नाही येते कप भरच आहे गिलास खराब आहे म्हणून मम्मी नसते पेत. कप धुवून दे ना. त्यांना द्या म्हणजे हे काय हिचं बघा हिचं काय आहे तर त्यांना द्या. बघा ही कशी ओढणीच्या मागे लापलेली. तुम्ही पिऊ शकता हो. शिवानी घे पटकन तिकडे झाडून. शिवाय की टाइमपास चालला बघ ना. हा ना घे. आमच्या घरात तर काय नुसते झेंडे लटकेले आणि सगळं लटकेलेले. तोरण लटकेले कपडे बिपडे त्याचे बाळात नाही सगळे टाकलेत. काही मिळत नाही कोणाचं कोणाला. पंखा लाव रे गरमी आला. तिला गरमीच पाहिजे तेवढं पिऊन घे पटकन पांघरून घेऊन झोपायचं. तोंड वाकडे करू नको. दिस इज माय ऑर्डर. घे पटकन पिऊन घे आणि पांघरून घ्यायचं. पुरा घाम येऊ द्यायचं पडायचं. तू गच्ची बस तुझी बी मजा येणार शिवानी. तू येडा नको करू तुला बी तेच आहे. तू काय पिणार नाही मग सांग तुला मी. लाईट ट्यूबलाईटची बटन टाक रे. मी तुमच्यापाशी राहणार नाही नंतर. माझ्यापाशी राहणार पुढे जाणार रे. नको नको बंद कर बंद कर. मग खराब झालं मी इथं नसणार ना तर मग मी माझ्या मर्जीने मला जे बी वाटन ते त्याचं माझ्या मर्जीने चालणार. तुझ्या मर्जीने काही नाही चालणार. तू तुझ्या घरी बी तेच शिवानी. सगळ्याच्या घरी असतं ते नॉर्मल आहे. बाळातीन बाईचं सगळं. मग ती लिंबाचा पाला म्हणजे तुला असं नाही आयुर्वेदिक आणत बस. मला वाटतं का मी पिन म्हणून प्यावाच लागतं ते. विचार पण नाही. प्यायलाच लागतं ते. विचार करायचं काय त्याच्यात. काल घट बनलेलं ना आज काय केलं काय की पातळ पाणीच करून ठेवलं. तूच म्हणली तिला काल चांगलं नव्हतं. अरे काल तिला तेल जास्त टाकलं होतं त्याच्यात माहिती का. मग त्याला काय झालं. आज पाणी जास्त टाकलं. वा वा. शिवानी कवाचं उकळायला काहून असं करता तुम्ही? कवाचं उकळायला. प्रत्येक वेळेस त्यांनाच तसं बोलता नुसतं. कधीतरी नीट म्हणत जाण त्यांच्या मनाला कसं ए झाडू आली. ए झाडू आली. मग अरे रात्री केलं तर म्हणतात तेल जास्त झालं आता बी तेल जास्त आहे त्याच्यात. आता केलं शिवानी तेल टाकलं नाही हो तेलच टाकलं. खोबऱ्यालाच तेल सुटत रे लोक ते. ती लगी येड्यावानीच करते बाबा. हिचं वेगळं चालतं तुझं वेगळं चालतं. तुम्हाला मला कमीत कमी मी कपडे धुस तर ते आटत होतं ते का त्यात गुळ टाकलाय. प्रत्येक वेळेस त्यांना असं म्हणल्यावर ते कसं करताय बरं? काय काय टाकलं ते. काड्या टाकल्यात. त्याचा काढा येतो दूध काढाचा. कशाचे काड्या आणि कशाचे काळा पण पिऊ पाजू राहील तिला. आणि काही नाही उगाच रिकामी त्या बाळाला संडास बिंडात लागायची रिकामी लक्ष नाही करता तुम्ही काहीच नाही. लेकरासाठी तू कोण मला वाद करते शिवानी. झाडू मारते मग एक जागेवर उभा राह ना. मला हे पाहिजे काय पाहिजे तुला. कटर. मी फेकलं ते कटर. आता तू काय करायचं. काय करायचं कटरने काय करायचं. नेल कटर. कटर नाही कटर. कशाला कशाला. हिला रिकामी कामाला सुचते बरं. रिकामी कामाला काही काही कुठं करत बस आहे का आहे का. आणि लागलं तर खचकन पोटावर आलं शिवानी तर नाही झालं हे काय झालं काय काय पेटीला का ते. नाही पेटीला थांब जरसं दूर करायचं आहे प्रत्येकाला. ते बाळ झोपलंय. पेटून बाळ झोपलंय त्यामुळे पेटवलं नाही. गरमी पाहिजे झोपायला पाहिजे. झोपती ती अशी बी गरमी होऊ राहिली. आता 2 मिनिटं पंखा बंद ठेवला ना तर मीच घामानी भरण. आता घरामध्ये काय चाललंय मला तेच नेमकं कळलं. नेमकं काय पुसून घ्यावं लागेल एकदा. जरा चांगली दिसेल. मॉप घेऊन येऊ बरं आपण आज. खरं मॉप आणू आज. ते कालच म्हणत होते चल. परवा. ते 300 रुपयाला ते डब्बाच आहे डायरेक्ट. ते डायरेक्ट ते बुडवायचं त्याच्यात आणि ते पुसायचं डायरेक्ट 300 रुपयाला पाहिलं मी. ठेवशील कुठं काय वरती बकेट येते ना त्याची. बकेट डब्बा पाणी आणा सुरू. साहेब आता. मला तर ड्युटीत लागलेली येड्यावानी. माझी ड्युटी चालू आहे. माझी ड्युटी चालू आहे. उठलं की जारचं पाणी आणा. उठलं की जारचं पाणी आणा. उठलं की मिस्टरला हे द्या ते द्या. घट पण येते मम्मी पण घट नसतो काढा. अत्याचार. ते मिक्सर मध्ये काढलेले ते उलशी पावडर अर्धी चमचा पावडर टाकावं लागतं ते. ही काऊन गप बसा ना बरं. हिला काऊन वळवळ व्हायला लागली. लागेल ते शिवानी हाताला लागेल ते कटर. आता आमचं काय माहिती काय दिवे लावणार आहेत. सगळ्यात लास्ट आहे आपण. सगळे मुलंच होते. कोणाला मुलगी मला होत नाही. मला मला मुलगी होणार आहे बघा. आय प्रॉमिस. मला जर मुलगी झाली ना तर मग तुम्ही मला 1000 रुपये द्यायचे आणि नाही मुलगा झाला ना मी तुम्हाला तुम्हाला 5000 तुझ्याकडे आहे का 1000 रुपये. हा यार. त्या बँकेत अकाउंटला 111 रुपये बॅलन्स आहे आणि तू म्हणते मी 1000 रुपये देणार अरे तुम्हाला. नवरा जिंदाबाद. नवरा काय जिंदाबाद. खाली बसू नको नाही बाळा. ते वाळायसाठी टाकलेत मी. ते अशी दोरी लावा म्हणलं तर अशी नवरा अंबानी माझा. तिकडे लावा ना पलीकडून ती दोरी. तार आण आणि त्या खिडकीच्या त्या खिडकीला लावता. हं? नवरा अंबानी माझा. अंबानी. पैसे द्या म्हणलं की लगेच देतात नाही म्हणत. हा वा वा छान. मम्मीचं तर काहीच नाही. मम्मीचं काय मला काही मिळत समजत नाही काही. नुसती ती पळपळ धडधड चालू आहे. मग कपडे धुवून आले मला दम लागला.
हात फुगले. दिवसभर सारखी काम पाणी चालू आहे सारखी वरती. पाणी, बाळा त्याचे त्यांनी झाडू आणलाय काल, सारखे हं? नवीन झाडू. झाडू कसं आणलं? दाखवते मिळालं ना कापडे साडीचं काही मिळ नाही आणि अंगावर काय मिळत नाही. सगळा राडच राड आहे माझ्या बाबा. आमचं बाळ काही झोपत नव्हतं काल. प्लास्टिकचं झाडू पाहिजे होतं ते. प्लास्टिकचं नाही आहे ना. बदलून आला म्हणजे तोंडला. ते हे झाडूला आता देईन तो जुता नाही आहे ते झाडूला माहिती ना. प्लास्टिकचं झाडू घेऊन बरीच जी टोन शिवानी, तुला झाडू मारण्याचे मतलब ठेव. झाडू कोणचा आहे, प्लास्टिकचा आहे का लोखंडाचा आहे, तू नको बघू. चल, तर खराब होतं ना. काही नाही होत, खराब बिराब काही होत नाही. आता लोक नाही 2 गिलास ठेवून घेतला असतं रे. मी पिलं काल, मला काही नाही वाटलं, छान वाटलं मला. मी पण पिले काल. मला पण छान वाटलं. मी पिले ना तरी पण. मोसंबी कोणी खाल्ली? आम्ही दोघांनी. इकडे शिवानी दर्शक बस कर ना झाडू मारायचं. माहिती तू व्हिडिओ लागला, तुला काय लय काम दाखवायचं का? व्हिडिओ आला म्हणून काम दाखवली दाखवीत नाही मी कधीच. यावेळी तरी काय असं पण म्हणते ती मी काम इतक्या वेळची माझ्या समोर बसलेली होती इथं टाइमपास बसलेली करीत. तुमचं काम करीत होते, खोटं नाही बोलायचं. मला हे करून देईन, मला ते करून देईन, हे नाटक सांग. त्या बोरिंगच्या पाण्यामुळे इन्फेक्शन व्हायला मला. मग हे लावून दे, ते लावून दे, आणि कसं बसलेली कशाला म्हणतो. आता आली झाडू घेऊन किंवा व्हिडिओ समोर, ठेवून गिरेन का आणि पटकन पांग कॅमेरा समोर झाडू घेऊन आली तू. येऊ राहिले ना मी. व्हिडिओ चालू व्हायचा. गरम गरमच प्यायचं असते ते. गरम गरम प्यायचं आणि पांघरून घ्यायचं. सासू सुनेचा भयानक अत्याचार. असं प्यायचं, असं प्यायचं. अरे गरम आहे ना यार ते. हे इकडे बघ ना, गरमच प्यायचं. सासू सुनेचा ननंदवरती भयानक अत्याचार बघू शकता. पटापट. तेव्हाच लागन तुम्हाला आता ते. नाही तर तुम्ही दोघी जण जा तिकडे बिचारा. ठीक आहे. हा तिकडे टाकून द्या तुम्ही. औषध फेकून नसते रे, फेकून द्यायला लागले ना. जाऊ दे. त्यांच्या घरात सगळे पेतात त्याला. बळच कशाला पाचताय, तुमची इच्छा नसेल तर नका नाही पाजू. नाही प्यावं लागत असते. प्यावाच लागन. तरी ते लिंबाच्या काड्या नाही आवडल्या. आता मानेवायची आणल्या ना, लिंबाच्या काड्या ठेसून देते तुला. ऐका. त्यांची दान त्यांना आता मुलगा झाला ना त्यांची ते. मुलगा सगळं जण म्हणते मुलगा झाला. कोणाला मुलगी होती मुलगी तर मला होणार नाही का. मग पक्क्यात मला नाही वाटत मुलगी होईल. झाड दाखव ना मुलगा. मला नाही वाटत मुलगी होणार आहे. मुलगाच होणार आहे. बघ 100% झाली तर मुलगाच होणार आहे. मला नाही वाटत. मला नाही पाहिजे. मला नाही वाटत मुलगाच होणार आहे. नाही होणार, नाही होणार. चान्सेस नाही वाटत मला, कारण आता सध्याची कंडिशन जी चालू आहे का, त्या कंडिशन नुसार पोराची लाईन लागायची. 2025 मध्ये चालू आहे. आपलं साल बदलतंय माहिती का. अरे सकाळी मी ती कुंडलीसाठी त्या महाराजांना मेसेज केला का, तर महाराज मला काय म्हणले माहिती का, मी त्यांना म्हणलं जानेवारी मध्ये तारीख दिली, म्हणलं ते काय म्हणले माहिती का, डिसेंबर मध्येच होणार आहे, म्हणजे दत्त जयंतीलाच आधी होणार आहे माहिती का. म्हणलं का? हा मग माहित असतं ना त्यांना, महाराजांनी सांगितलं ना ते म्हणजे दत्त जयंतीलाच होणार आहे म्हणे. होय. आता याच्या कुंडलीमध्ये नाही का त्याची रास दाखिले, नाव दाखिले, तर त्याचं लग्न कोणत्या राशीच्या पोरीसोबत होणार ते बी लिहून दिलं त्याच्यात. मग कोणी आता दिली? मग कोणत्या महाराजांनी दिली? नाही हो, ते लग्न दुसरं अरे असतं. पाय ना त्याच्यात आहे ना, तिथे लिहिलेलं असं थोडी असतं. नाही हो, ते लग्न ते असतं त्या शिवानीच्या पोरी संग. त्याच्यात कोणत्या राशीच्या पोरीसोबत होणार ते लिहिलेलं आहे फक्त. आपल्या पोरीची रास कोणते असते. आम्ही नाही देणार तुम्हाला, जाते. आमच्या घरात काय मेळ चालू आहे, घोळमळ कोणाच मेळ नाही. मी सकाळी बाळाची पत्रिका काढली, तर पत्रिका काढल्यानंतर चांगल्या गोष्टी सगळ्या, काही विषय नाही त्याच्यामध्ये. नाव पण कळलं, त्याचं रास नाव आहे जीवन. तर त्याचा तुम्हाला सांगतो, ते कुठे गेलं काय दादा ते मला वाटतं काहीतरी ग आणि अजून एक कोणतं तरी अक्षर आहे, 3-4 नावापासून नाव पाहिजे. तर तुम्ही कमेंटमध्ये करा, कारण त्यांनी मला नाव सांगितलं भार्गव नाव ठेवा म्हणून. पण आता विषय असा आहे की तिला भार्गव आवडत नाही, पण त्याच्यामध्ये श अक्षर आहे, त्यामुळे आपण शिवांश ठेवू शकतो. तर शिवांशच मला असं वाटतं, नाही तर मग द आहे. तर मग तुम्ही एक काम करा, दीपक ठेवून द्या, म्हणजे ते DSS होऊन जाईल. DSK नाही होणार, DSS होऊन जाईल. हा DSS होऊन जाईल. तर असा काही व्हिडिओ होता. व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. भेटू तुम्हाला नवीन एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या. मग जरा गुड नाईट, चलो.